नमस्कार मित्रांनो, आज एक खूप विचित्र घटना घडलेली आहे। आज रविवार दिनांक 7 दिनांक, तरी आज एक खूप विचित्र घटना घडलेली आहे घरी। मी कामावरून जस्ट आताच आलेलो आहे आणि काय घडलं ते तुम्हाला दाखवतो। मी घरी आहे, माझी बायको, 2 पोरं आहेत, त्यांच्याबरोबर एक खूप डेंजर काहीतरी घडलं असतं, पण शक्यता खूप यांनी आपण ती त्या घटनेपासून वाचलो आहे, तरी तुम्हाला दाखवतो काय घडलं असतं आज। चला, ही आहे किचन रूम। किचन रूम मध्ये बघा आज काय झालं ते। कुकरचा स्फोट झाला, हे बघा काय अवस्था झाली। कुकरचा बर्नर तुटून गेला, एवढ्या जोरात हे आलं की भांड देखील 2-3 फुटावरती उडलं। बघा ती भांड्याची अवस्था काय झालेली आतून, हे बघा। झाकणाची पण अवस्था बघा कशी आली, आणि शेगडीची अवस्था बघा, शेगडीची पण अवस्था बघा कशी आली। डायरेक्ट कुकरचं झाकण वरती सिलिंगला दाबून सगळं भाजी जी होती सगळी उडाली इकडे तिकडं। काय काय घडलं सांग। कुकर लावलेला मी, 2 शिट्ट्या झाल्या, 3री शिट्टी होतच नव्हती। ती शिट्टी पाहायला सगळं आले आणि अचानकच कुकरचा स्फोट झाला। पोरं बाहेर असल्यामुळं ते दुर्दैवी घटना काही घडली नाही। तरी तू किती लांब होतेस? तरी 4-5 फुटावर होती, आहे की नाही? बरं, नशीब काय गोष्टी घडलं नाही काय। मुलं माझी बाहेर होती, देवाच्या कृपेने ते व्यवस्थित सुखरूप आहेत ते दोघंही, नाहीतर नेहमी किचन मध्ये सारखी त्यांची लुडबुड असते स्वयंपाक करताना। अजून पण हा लुडबुड करतोय किचन मध्ये। पुढं घाबरले होते मी, पोरं घरी कोणच नव्हतं, मी एकटीच होते। कुकर उडल्यानंतर मी घाबरून बाहेर पडायला पाहिजे। नंतर परत माझ्या लक्षात आलं की रेग्युलेटर बंद करायला हवा, गॅस चालू आहे की नाही बघण्यासाठी। परत आले मी, 2 सेकंद पण नाही लावले, मी लगेच बाहेर आत आले आणि रेग्युलेटरचं बटन बंद केलं, रेग्युलेटर काढून ठेवलं आणि सिलेंडर लावून ठेवला, त्याला कॉक लावून। सिलेंडर रेग्युलेटर काढून ठेवलं लगेच? हा, लगेच ठेवलं काढून। लगेच मला फोन केला ना, घाबरली होती। इथं सगळं किचन घाण झालं, सगळं किचन एकदम सगळी घाण उडाली होती इथं। पण आता मिसेसनी ते सावरून घेतलं, सगळं क्लीन केलं। तरी नशीब की माझी मुलगी नाही आली आतमध्ये, आणि माझी बायको पण लांब असल्यामुळं दुर्घटना वाचली। तरी मी असं एक सांगतो की आपण जे आपल्या मुलांना सांगतो, मुलीला सांगतो की कुकर लावायला, कुकर लावून घे, कुकर लावा, कुकरचा स्वयंपाक कर म्हणून, त्यांच्याकडे लक्ष पण द्यायचं असतं की त्या व्यवस्थित लावतात का, व्यवस्थित त्याची कुकरची झाकणे व्यवस्थित फिट करतात का। आणखी जी आज जी घटना घडलेली आहे ते मी खूप नशिबान समजतो की ते जे घडलं त्या क्षणी माझी मिसेस जवळ नव्हती, माझी पोरं दुसऱ्या रूममध्ये होते। जर ते त्यांच्या जवळ तरी असते तर आज काय घडलं असतं ते खरंच मी खूप काही सांगू शकत नाही। ते सांगायचे पण म्हणजे तुम्ही समजू शकता की काय ते। खरंच आज कृपा म्हणतो ना आपण, वर्षाची कृपा, आपल्या वडीलधाऱ्या माणसाची कृपा, आशीर्वाद आहे त्यांचा, म्हणून काय विचित्र काय घडलं नाही, काय ते वाचलं त्याच्यातून आपण। तरी तुम्ही पण तुमच्या याच्यातून लक्ष द्या, काळजी घ्या। लहान पोरांना शक्यता सांगू नका, सांगितलं तर त्यांच्याकडे लक्ष देऊन बघा। आणि शक्यता कुकर पूर्ण शिट्टी होस्तोपर्यंत आणि गार होस्तोपर्यंत कुकरच्या जवळ जाऊ पण नका। गार झाल्यावर त्याला चेक करा, बघा
पण शक्यतो चालू असताना त्या जवळ देखील उभं राहू नका, कारण की जे आज माझ्यावर बेतले ते तुमच्यावर कोणावर घडू नये, त्यामुळे मी एक सावधपणे सूचना तुम्हाला देतोय. आज माझी घरची अवस्था ते झाले अशी घडलेली आहे. पार इथपर्यंत घाण सगळी होती, इथपर्यंत सगळे भिंतीवर सगळं उडलेलं आहे. बायकोच्या माझी तिला काय बोलावं काय सुचना, ती पण पूर्ण घाबरून गेलते पूर्ण. रडकुंडीचं का थांबत नव्हते, रडत एकदम काय करू काय नाही. स्फोट झाला, तिने जाऊन पोरांना पहिली मिठी मारली. तरी तुम्ही सर्वांनी काळजी घ्या आणि सावध पण राहा. आणि आपल्या घरच्यांकडे घरी काय स्फोटजनक वस्तू जसे काय घडतील, इलेक्ट्रिक म्हणा, गॅस म्हणा, शेगडी म्हणा किंवा फ्रीज, हो हे पण काही गोष्टीवर लक्ष द्या. तरी सगळ्यांना माहीत असतं, तरी ते एक लक्ष द्यायचं गरजेचं आहे. ते दुसऱ्या कोणाच्याही घरात घडू नये ही मी देवाकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही पण या गोष्टीमध्ये सावध सतर्क राहा. मेन म्हणजे जे किचनमध्ये काम करणाऱ्या आपल्या आई बहिणी आणि ताई दिदी किंवा त्यांचे लहान मुली जे आईला हातभार मदत करतात, त्यांच्याकडे पण लक्ष द्या, काळजी घ्या. कुकरचं भांडं काय त्याचे प्रॉब्लेम असेल ते सर्व्हिसिंग करून घ्या, चेक करा. गॅस शेगडी पण व्यवस्थितपणे, आणि सावध राहा, सतर्क राहा. इथंच मी माझा व्हिडिओ थांबवतो. नमस्कार आणि जय महाराष्ट्र.